नमस्कार. अध्याय पुरुषोत्तम मासाचा 5वा अध्याय नंबर 5. श्री गणेशाय नमः. श्री महाकालाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. तर दुर्वासा ऋषीला मागील अध्यायात विप्रकन्येने आपले दुःख सांगितले. पुढे ही कथा युधिष्ठिरास भगवान कृष्ण द्वारकाधीश सांगू लागले. ती कथा श्रोते लोक हो मन लावून श्रवण करावी, ऐकावे. दुर्वासा म्हणाले की हे कन्ये, तू शोक करू नकोस. तुझ्या दुःखाच्या नाशाकरता अंतःकरणात ध्यान लावले असता अगदी गुप्त्यातले गुप्त, गुह्यातले गुह असे सुचले आहे. ते तुला सांगतो ते तू कोणालाही सांगू नकोस. मी जे सांगतो त्याप्रमाणे वागावे, म्हणजे दुःखाचा नाश होईल. या मासापासून 3रा मास पुरुषोत्तम मास येईल. त्या मासात विशेष सत्कर्म केली असता पापाचा नाश होईल. सर्व मासामध्ये कार्तिक मास हा विशेष पुण्यकारक असून इतरही मास पुण्यकारक आहे, परंतु यासारखा कोणताही पुण्यकारक मास नाही. मास, पक्ष, तिथी, संक्रमणे, सर्व पर्व, रवी, शशी ग्रहणे, निगमोक्त, नाना साधने यात पुण्यदायक आहेत. 12 सहस्त्र वर्ष जरी गंगा स्नान केले किंवा सिंहस्थ म्हणजे कुंभ गोदावरीचे स्नान करता जे पुण्य पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळाने विधीपूर्वक स्नान करता मिळते. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. ते कधीही असत्य होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या प्रतापाचा झेंडा त्रिलोकात झळकत आहे. हे मुली, या अधिक मासात पुरुषोत्तम व्रत आचर, त्यामुळे तुला तुझ्या इच्छा पूर्ण होतील. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, दुर्वासा ऋषींनी तिच्यावर दया केली आणि ती दीन असल्यामुळे तिने ते ऐकले. जरी दुर्वासा ऋषींनी तिला प्रेमाने तिचे दुःख निवारण्याचे साधन सांगितले, तरी पण तिची प्रारब्ध गती गहन होती. त्यास कोण बरी जाणू शकते. आधी बुद्धी जाते न मग भांडवल जाते, असे विद्वान मंडळी म्हणतात. तसेच झाले. देव अमृताचा कुंभ देतो म्हणून तो उकरड्यावर ओतल्या जातो, किंवा चिंतामणी मनाला पडून त्याचा उपयोग पायरी म्हणून जर एखाद्याने केला, किंवा दारात उभ्या राहिलेल्या कल्पवृक्षाला तोडून त्याच्या चुलीत लाकड्यासारखा उपयोग केला जातो. तशी स्थिती विप्रकन्या सुशीलेची झाली. ती महाकोपिष्ट दुर्वासा ऋषीची निंदा करून रागाने म्हणाली की हे मुनी, तुम्ही हे जे म्हणता ते मला काही पटत नाही. माघाधिक मास समर्थ नाहीत का? कार्तिक मास महाश्रेष्ठ आहे, त्याला कनिष्ठ कसे म्हणावे? वैशाख मासात शुद्ध आचरण करता इच्छित फल प्राप्त होते. सदाशिव आणि इतर देव यांना पूजले असता ते आपल्या भक्तांना सुखफल देत नाही का? प्रत्यक्ष दर्शन देणारा सूर्य त्याला भजले असता तो इच्छा पुरवित नाही का? तिने मग अंबिका देवी, गणेश, व्यतिपात अशा योगांची सेवा शिवास तुम्ही टाकून बोलता. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ज्या पुरुषोत्तम मासात तुम्ही उत्तम म्हणता तो अति अधम असून त्यात रवी संक्रमण नाही आणि सर्व कार्यासाठी तो निंद मास आहे. असे म्हणून देखील आपण त्याला उत्तम कसे म्हणता? तुमची हिंमत पाहून मला आश्चर्य वाटेल. ती अशी निंदायुक्त बोलू लागली. सर्व दुःखाचा नाश करणारा व ब्रह्मांडात फक्त हरी एकच असून त्या वाचून दुसरा कोणी मला दिसत नाही. या त्रैलोक्यात सीतापती राम, उमापती शिव याशिवाय दुसरे कोणीही माझे दुःख संपूर्णपणे हरण करणे कठीण. असे असता तुम्ही त्यांना सोडून मलमसाची स्तुती कशी करत आहात? तुम्ही भास्कराची स्तुती सोडून काजलांची करता आहात. विप्रकन्याचे उद्धट भाषण ऐकून दुर्वासा ऋषी खवळले. त्यांचे डोळे आरक्त झाले, परंतु तिला त्यांनी शाप दिला नाही. कारण त्यांनी विचार केला की ही माझ्या मित्राची मुलगी असून हिला सहित काहीच कळत नाही. तिची बुद्धी अपुरी आहे, मूर्ख आहे, म्हणूनच असे बोलली असेल. परंतु दुर्वासा मुनी ऋषी अंतःकरणात फारच उदास झाले. पुरुषोत्तमाचा महिमा हा मोठ्या मोठ्या पंडितांनाने दुर्दैव आहे, तर ह्या मुलीला कोठून कळणार? ही पिता नसलेली लहान बालिका, दुःख आग्नीने भाजलेली, ती माझ्या अतिरुग्ण शापाला सहन तरी कशी करू शकेल काय? असा विचार करून त्या दुर्वासा ऋषीने मनातल्या मनात आपला राग शांत केला आणि त्या विप्रकन्याला म्हणाले की मुली, तू महाभयंकर अपराध केला असून देखील फक्त तू माझ्या मित्राची मुलगी आहे म्हणून तुला मी शाप देत नाही. तुला जे करायचे आहे तसे कर, परंतु तुझे दुर्भाग्य मला दिसते. ते भविष्य मी सांगते. तू पुरुषोत्तम मासाची निंदा केली आहेस, म्हणून या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुला त्याचे फळ भोगावेच लागतील. तू लहान म्हणून तुला तुझे हित अहित काहीच कळत नाही, शुभाशुभ कळत नाही. मी आता जातो. तुझे सध्या कल्याण असून जे शुभाशुभ अवश्य होणार
आता ते कोणानेही उल्लंघन होणार नाही असे म्हणून शाप न देता ते दुर्वासा ऋषी त्वरेत निघून गेले. परंतु पुरुषोत्तम मासाची निंदा केल्यामुळे ते दुःखी निष्प्रभ झाले. पुष्कळ काळपर्यंत विचार करून शीघ्र फलदाता शंकराची आराधना केली, तपाचरण केले. तिने जगदीश्वर, पंचावदन, दशभुज, दिव्य त्रिनयन, अनाथहीन रक्षक, उमारमन, जगद्गुरूची खूप भक्ती केली. तिने उन्हाळ्यात पंचाग्नी साधन केले, तेव्हा शरीरास अतिशय थंडी कठीण आहे, त्यावेळी शीतोदकी बसे व पावसाळ्यात जाऊन वसताना उघडी उभी राहे, आच्छादनारहित उघडी दर्भशय्येवर झोपत असे. तिने इतकं कठीण महादेवाचं तप केलं की उन्हाळ्यात ती उन्हात राहून तपश्चर्या केली, थंडीत बसून तपश्चर्या, पावसात बसून ती महादेवाची तपश्चर्या, घोर तपश्चर्या करू लागली. नित्य नियमाने आहार विहार गमनागमन निद्रा याच्या तिने त्याग केला. त्यामुळे तिचे शरीर पृष्ठ झाले. तिचे चित्ताश्री शंकराची उग्र तपश्चर्या केल्यामुळे इंद्र भयभीत झाला. इंद्राला आपल्या पदाची चिंता त्याला वाटली की हे आपल्या इंद्रपद तर घेतले नाही ना, म्हणून त्यांनी अनेक विघ्ने आणली, परंतु ती व्यर्थ गेली. 9000 वर्षांनी तपश्चर्या केली. आता ती फक्त जिवंत राहिली होती, हाडाचा सापळा म्हणून. तेव्हा श्री भगवान गौरी रमण श्री शंकर प्रसन्न झाले. स्वतःचे रूप प्रकट करून तिच्या सामने उभे राहिले. शुद्ध स्फटिकाप्रमाणे पांढरा गौरवर्ण, सूर्यासमान तेज, दशभुज पंचवदन, तो निळकंठ, डोक्यावर पिंगट जटाचा भार, डोक्यावर झुळझुळ वाहणारी गंगा, तिसऱ्या नेत्राच्या वैश्वानर, त्यांचे तेज प्रखर होते. डोक्यावर चंद्रकला, गळ्यात नरमंडाच्या माळा, हातात त्रिशूळ, तेजागळा आणि त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते. सर्वांगाला भस्म लावलेले असून जानमे सापाचे होते. ते असे ते प्रत्यक्ष शंकराचे सुंदर रूप विप्रकन्येपुढे उभे राहिले. ते रूप पाहून शरीरात त्राण नसलेल्या जसे प्रेत उठते तशा पद्धतीने ती उठली आणि परमानंदात निमग्न होऊन जय जय शिवा चंद्रमोळी म्हणून त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवले. दोन्ही हात जोडून तिने मानवचारी पूजा केली. प्रेमाने मधुरवाणीने स्तवन केले आणि स्तब्ध उभी राहिली. तेव्हा भगवान पार्वतीवर शंकर म्हणाले की हे मुली, मी साक्षात शंकर तुला प्रसन्न झालो आहे, तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे वर माग, मी पाहिजे असेल ते सर्व इच्छा तुझी पूर्वी. असे म्हणता क्षणी त्या विप्रकन्याला खूप आनंद झाला. ती पार्वती, रमणा, दयाघना, तू प्रसन्न झाला आहेस तर माझी मनोकामना त्वरित पूर्ण करावी. पती दे, पती दे, पती दे मजशी, पती दे, पती मी मागते तुझी. अशी ती काही, आता मला काहीच देऊ नको, यावरून माझ्या मनात दुसरी कोणतीच इच्छा नाही असे म्हणून त्या ब्रह्म सुशिलेने 5 वेळा पतीचा उच्चारण केला. त्या ब्राह्मण मुलीचे भाषण ऐकून उमारामन म्हणाले, हे मुली, तू स्वतःच्या मुखाने जे बोलली तसेच घडेल. तू 5 वेळा पती दे असे म्हणाले म्हणून तुला 5 पती प्राप्त होतील आणि ते अति उत्तम असतील. ते सर्व धर्माचे आचरण करणारे, शूर, सत्यवचनी, प्रतिज्ञा, प्रतापी, थोर, अनेक यज्ञ याग करणारे आणि क्षत्रिय जातीचे राहतील. ते जितेंद्रिय, साधू, सत्कीर्ती गुणाने प्रसिद्ध होतील आणि ते तुझ्यावर खूप प्रेम करतील, त्यात संशय धरू नको. ती शिवाची वाणी ऐकून ती विप्रनंदने अतिशय दुःखी झाली आणि म्हणाली की तू शिव असून अशी अशिववाणी का बोलतोस? हे करुणानिधी गिरिजापती, ही विरुद्ध स्थिती नको. एका नारीस एकच पती, हा सदाचार आहे. आजपर्यंत जगामध्ये केव्हाही कोठेही एका नारीस 5 नवरे आहेत असे पाहिले आहे ना ऐकले आहे. उलट पुरुषांना 5 बायका आहेत. हा तो तिसरा मार्ग कसा काय निर्माण करीत आहेस? मी तुझी असून मी 5ची कामिनी कशी हो? माझ्याविषयी असा प्रकारची वाणी बोलणे काही योग्य नव्हे हे देवा. जर तू मला वरशील तर मी तुझी आहे आणि तुझ्या स्त्रीला 5 नवरे ऐकून तुलाच त्याची लाज वाटेल. असे शिव म्हणाले की या जन्मी तर तुला 5 नवरे निश्चित नाहीत, ते पुढच्या जन्मी होतील. तू स्वतःच्या बळाने अयोनी संभव जन्म घेशील, नेहमी पतीचे भोग भोगून मोक्षपद प्राप्त करून घेशील. दुर्वासा ऋषी हा मा कोपिष्ट, ती माझीच प्रतिमा जाण. तू त्यांचा मोठा अपमान केलास. त्या तपस्वीचे सामर्थ्य तुला माहीत नाही. तो जर कोपला तर त्रैलोक्यात जाळून टाकण्याचे समर्थ त्यांच्या अंगी आहे. हे तुझे भाग्य समज की त्यांनी तुला त्यावेळेस शाप दिला नाही. त्यांचे ब्रह्मतेज मर्दिलेस म्हणून त्यांचे दारुण फळ तुला अवश्य भोगणे आहे, आवश्यक आहे. हे साक्षात देवाने सुद्धा निवारण होणे कठीण. तू पहिले पुरुषोत्तम मासाची निंदा केली, जो सर्व मासात उत्तम आहे, ज्याला साक्षात भगवंताने स्वप्रेम म्हणून अतिशय प्रेमाने आपले सर्वस्व अर्पून त्याला आपले म्हटले आहे. मी आणि ब्रह्मदेव, सिद्ध, चारणाक्ष, गंधर्व आणि नारदादी तपस्वी यांनी देखील त्याला मान दिला आहे. आणि अशा त्या भगवतप्रिय मासाची तू निंदा केली आणि अजूनही तू त्याची पूजा केली नाही, म्हणून तुला 5 पती होतीलच. जे पुरुषोत्तमाची निंदा करतील त्यांना नाना दुःखे भोगावे लागतील.
आणि शेवटी रवरवात नरकात पडतील. जे पुरुषोत्तमाची भक्ती करतील ते पुत्र पौत्र धन वित्ते यांनी समृद्ध होतील. त्यांना या जगात तर व पुढील जगातही सुख प्राप्त होईल. व मी आणि सर्व देव देखील या मासाची पूजा करतात. म्हणून पुरुषोत्तम देव आम्हाला त्वरित प्रसन्न होतो. अशा देवाला आम्ही कसे बरे पूजणार नाही. सर्वांनी सदैव त्यांची पूजा करावी. महर्षीचे वचन मानावे. ते असत्य असूच शकणार नाही. दुर्वासा ऋषीचे हे सत्वाक्य सद्वादी महामुनी असून त्यांनी त्याचा सत्कार केला आहे. हे उगीच नाही असे म्हणून पिनाकमारी शंकर एकदम गुप्त झाले. त्यावेळी युद्धभ्रष्ट म्हणजे भांबावलेल्या स्थितीत हरणीसारखी चकित झाली. त्या भीतीने अंतःकरणात त्यामुळे तिला व्याकुळ निर्माण झाली होती. काहीच तिला सुचेना. तिच्या मुखावरचे तेज पळाले. मोठ्या मोठ्याने श्वासोश्वास घेऊ लागले. डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि तिचे सर्वांग तापून गेले. चिंताग्नीच्या ज्वाळा भडकल्या. त्याप्रमाणे कोमल लतावेली विस्तवाने करपून जातात तशी ती विप्रबाळा करपून गेली आणि विव्हळ झाली. अशा प्रकारे दुःख तिने 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष भोगले. एके दिवस आले आणि तिचे प्राण घेऊन गेले. अशा प्रमाणे पावसाळ्यात मेघाच्या बरोबर आकाशात असलेली वीज एकदम प्रकट होऊन लुप्त पावते तशी ती विप्रनंदी स्वतःच्याच आश्रमातून नष्ट झाली. तिने केलेल्या तपाचारण्यामुळे तिच्या पापाचा नाश झाला. तिचे शरीर आश्रमी पडले. त्यावर वनातील ब्राह्मणांनी मिळून अग्निसंस्कार केला. श्रीकृष्ण म्हणाले की नृपाळा धर्मराजा. त्याच वेळी द्रुपद राजा उत्तम यज्ञ करीत होता. तीच त्या अग्निकुंडातून निर्माण झाली. तिचा रंग अग्नीसारखा गोरा होता. तीच पांचाली यावरती प्रसिद्ध झाली. जी पुरीची ऋषिकन्या तीच सर्वात मान्य अशी द्रुपद कन्या द्रौपदी झाली. अयोनी संभाव म्हणून धन्य झाली. पुरी शिवांनी तिला 5 पती होतील असे मागच्या जन्मी सांगितले होते. ते जिथे घडले. तुम्ही महापुरुष तिचे 5 पती झालात आणि ते महासती झाली. ती मला प्रिय आहे म्हणून ती माझ्यावर प्रेम करते. माझ्यावर जीव ओवाळून टाकते. मी सांगितले तसेच वागते आणि ती माझीच पूजा करते. माझ्या प्राणाहूनही जास्त माझे तिच्यावर प्रेम आहे. ही माझी सखी असून मी तिच्या रक्षण करता आहे. हिने पुरुषोत्तम मासाची निंदा हेळना केली म्हणून मी सध्या तिला उपेक्षिले आहे. जे पुरुषोत्तम मासाची निंदा करतात त्यांना मी नरकातच लोटतो. फक्त ही माझी सखी आहे म्हणून हिच्यावर कृपा केली आहे. हे राजा, या पुरुषोत्तमाची योग्यता तुला काय सांगावी. ते मुलींना देखील पूज्य आहे तर मानवाचे काय. सर्व अर्थाने फलदायक असे दुसरे काहीच नाही. म्हणून हे राजा, तू इतर सर्व कामे टाकून या पुरुषोत्तमाच्या मासामध्ये स्नान दान जपादी कर. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. तुमची 14 वर्ष पूर्ण जेव्हा होतील तेव्हा तुमचे दुःख पूर्णपणे नष्ट झालेले असेल. या द्रौपदीचे कृष्णाचे केस इतके सुंदर आहेत. ते केस आकर्षण पाहून जे आनंदित झाले आहे त्यांच्या स्त्रियाचे केशव पण म्हणजे विधवा, त्यांना मी विधवा करेल. मी सुयोधनादी सर्व राजांना, दुर्योधनादी सर्व राजांना यमसदनास पाठवेल. मी स्वतःच्या शत्रूचा नाश करीन आणि तू चक्रवर्ती राजा होशील. क्षीराब्दी तनये समुद्राची मुलगी जी लक्ष्मी ती माझी भार्या आहे. माझे भाऊ प्रद्युम्न आणि बलराम, माझे माता सत्यकी किंवा देवकी या जेवढ्या प्रिय आहेत तितकीच प्रिय मला पांचाली आहे म्हणजे द्रौपदी. पण मला माझे भक्तच आवडतात. जे माझ्या भक्तांना दुखवतील ते जणू मला त्रास देत आहेत असे समजून मी त्यांना त्रास देईल. तुम्हाला वाटेल पण मी स्वतः कधी त्रास देत नाही. माझ्या आज्ञेने त्या दुष्टांना सूर्यनंदन त्याच्या कृतीने फळ देतो. मी तर त्यांचे दुष्टांचे तोंडे देखील बघत नाही तर दंड कुठून करणार. परंतु तुम्ही माझे परमभक्त आहात. तुम्हाला दुष्ट लोकांनी खूप पिढिले आहेत म्हणून त्यांचा निपात करेल. तुम्ही चिंता करू नका. परंतु आता येत असलेल्या पुरुषोत्तम मासात तुम्ही अनन्य भावनेने सेवा करावी. मग तुमच्या सुखाला पारावार राहणार नाही. तुम्ही चिंता करू नये. मी द्वारकेत जात आहे. तेथील लोक माझ्या अनुपस्थितीने विरहातूर झाले असतील. वासुदेव, देवकी, रोहिणी, तनय, बलराम, प्रद्युम्न, साम, गदादी मुले, आवकादी, यादव वर्ग आणि रुक्मिणी व इतर स्त्रिया माझी खरोखर मार्ग प्रतीक्षा करीत असतील म्हणून लवकर मला निरोप दे. ते कृष्णाचे बोलणे ऐकून पांडवांना अतिशय वाईट वाटले आणि दुःखाने अश्रू गाळते सत्यद्वाने म्हणाले की हे देवादेव जगन्नायक, तूच आमचं जीवन आहेस. मासोळीला जशी उदक तसा आम्हा तुझाच आधार आहे. तूच रक्षक आहेस. आमचा दुसरा कोण कैवारी नाही. तरी तू आम्हाला त्वरित दर्शन दे. पांडवाचा स्वामी कृष्ण असे सारेच म्हणतात. त्यांचा अभिमान धरून आमचे रक्षण करावे. हे देवा, आम्ही तुझे दास आहोत तरी या दासांना विसरू नये. आमचे चित्त तुझ्या पदकमळाजवळ लागो. त्याप्रमाणे भ्रमर कमळाला सोडून जात नाही तसे आमचे मन तुझ्या पायाजवळ सदा राहावे हीच प्रार्थना. त्यांची ती प्रार्थना ऐकून कृष्णाचे मन गहिवरले. परंतु मनात त्याने ते गिळले. ते रथावर आरूढ झाले आणि द्वारकेला गेले. पांडुनंदन परत फिरले. मनात
मनाच्या वेगाने श्रीकृष्णाने आपला रथ द्वारकेकडे हाकला. इकडे पांडव वनात दुःख भोगीत होते. श्रीकृष्णाने जे सांगितले त्याप्रमाणे आचरण करीत होते, तीर्थयात्रा करीत होते. असे करता करता काही काळ निघून गेला आणि पुरुषोत्तम मास आला. तेव्हा त्यांनी पुरुषोत्तम मास यथासांगप्रमाणे व्रत आचरणाने केला. त्यामुळे त्यांच्या शत्रूचा नाश होऊन त्यांना त्यांचे पूर्वीचे राज्य प्राप्त झाले. पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेने सर्व सुखाचा पूर्ण उपभोग घेऊन ते शेवटी परमपदाशी पोहोचले आणि तिथेच राहिले. पूर्वी दृढधन्वा नावाचा सूर्यवंशी राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची यथाविधी पूजा केल्यामुळे तो देखील गोलोकात गेला. असा हा पुरुषोत्तम मासाचा महिमा असल्यामुळे मानवाने दुसऱ्या कामांना सोडून त्यांची पूजा करावी. त्यामुळे त्यांचे सर्व दुःख नष्ट होते, जन्म मरणापासून त्यांची सुटका होईल. असे मी सांगत नाही, तर नारद मुनीने नारायण मुनी यांना सांगतात. इतिश्री अधिक मास बृहन्नादी पद्मदान पंचमोध्याय समाप्त. ओम नमः शिवाय.